नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कला रूममध्ये आलेली असते तेव्हा रोहिणी त्यांच्या रूममध्ये असते. कला म्हणते, रोहिणी मॅडम तुम्ही इथे, म्हणजे तुम्ही इथे कसं काय आलात? तेव्हा रोहिणी मात्र सांगू लागते की अगं अद्वैतकडे काम होतं ना माझं, म्हणून आले होते. तेव्हा कला म्हणते, पण चांदेकर वरती नाही आलेला, चांदेकर तिकडेच आहे. असं जेव्हा कला सांगत असते तेव्हा मात्र रोहिणी म्हणत असते, हे बघ माझं ना असंच होतं नेहमी. असं म्हणत रोहिणी म्हणते की ठीक आहे, मी पाहते अद्वैत कुठं आहे. असं म्हणत रोहिणी आता तिथून खाली जाते. तेव्हा मात्र रोहिणीच्या डोक्यात वेगळाच प्लॅन असतो. खरं तर तो प्लॅन कला अचानक आल्यामुळं फ्लॉप झालेला असतो आणि रोहिणीची मात्र वाट लागलेली असते. त्यावेळेस रोहिणी तिथं पाणी पिते, म्हणजे जे ग्लास तिने पाणी त्या ग्रंथावर ओतायला घेतलेला असतो तो ग्लास तिने पिऊन टाकते, कारण तिच्याकडे ऑप्शनच नसतो. आणि मग कला रोहिणी गेली की पाहू लागते नक्की काय चाललेलं होतं, का रोहिणी कशासाठी आलेली आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार कला करत असते. पण त्यापेक्षाही कलाच्या पुढे आता तो ग्रंथ असतो, त्यातलं ते फाटलेलं पान असतं, त्याकडे कला पाहत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे कला आता ते ग्रंथ जो आहे तो उघडते, त्यातलं जे फाटलेलं पान आहे ते हातात घेते, कारण तिला काहीही करून ते पेज जोडायचं आहे. आज फक्त कला लवकर आलेली असते, या एका गोष्टीमुळं त्या ग्रंथावरती पाणी पडायचं राहिलेलं आहे, नाही तर खूपच भयानक अशी गोष्ट घडली असते. तो ग्रंथ पूर्ण पाण्यात भिजला असता. मग कला ते पेज घेत असते, पाहत असते. त्याच वेळी अद्वैतसुद्धा तिथं आलेला असतो आणि जेव्हा अद्वैत तिथे येतो तेव्हा मात्र कला आणि अद्वैत दोघंही आता एकत्र असतात. कला म्हणत असते की नाही, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या अशा पद्धतीने व्हायला हव्या होत्या. तेव्हा अद्वैत म्हणतो, म्हणजे कला म्हणते की बघ ना, आपल्याकडून हे चांदेकर जोडायचं राहिलेलं आहे, आपल्याला ते नीट जोडावं लागणार आहे, तुझ्या लक्षात येते का? असं कलाला ती सांगत असते. तेव्हा का अद्वैत ते पेज जे आहे ते हातात घेतो आणि कलाला म्हणतो, अगं खरे तुला माहिती आहे का, याच्यावरती चित्र आहे. तर कला म्हणते की मग अद्वैत म्हणतो की आपण चित्र जोडूया, चित्र जोडलं की अक्षरं जोडली जातील, कारण अक्षरं जोडणं खूपच रिस्की आहे, ते आपल्याला तेवढं सोपं नाही आहे. पण जर आपण चित्र जोडत गेलो तर नक्कीच हे पेज जोडलं जाईल. कला म्हणते चालेल. मग दोघंही आता तयारीला लागतात. काहीही झालं तरीही आत्ता हे सगळं व्यवस्थित करणं गरजेचं आहे, त्याशिवाय घरातल्यांचे संसार टिकवण्यासाठी मार्ग मिळणार नाही, असं कलाच्या डोक्यात सुरू असतं. मग कला आणि अद्वैत दोघंही मिळून ते पेज अक्षरशः जोडतात, ते चित्र जोडतात आणि फायनली ते चित्र जोडल्यानंतर ते पेज आहे ते पूर्ण जोडून झालेलं असतं. म्हणजे कला आणि अद्वैत या दोघांच्या हुशारीमुळं ते पेज तयार झालेलं असतं. कला मात्र जाम खुश झालेली असते. हे सगळं जे काय आहे ते तिने ठरवलेलं आहे त्या पद्धतीने घडत असतं. त्यासोबतच आता ते चित्र तयार झालेलं आहे आणि कला आणि अद्वैतला आता पहिलं पान मिळालेलं आहे, म्हणजे बऱ्यापैकी गोष्टी सॉल्व्ह झालेल्या असतात, हे कलाच्या डोक्यात सुरू असतं. त्यासोबतच पाहायला मिळतं की कला मात्र खूपच विचार करत असते आणि आता तो ग्रंथ तर जोडला गेलेला असतो आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी झालेल्या असतात. आता मात्र कलाला पुढचा विचार करायचा असतो, तो म्हणजे त्या ग्रंथातील एक एक पेज वाचून काढायचं आणि त्यातून मार्ग काढायचा आणि मगच पुढे जायचं असतं. त्याशिवाय नक्की पुढे काय घडणार आहे याबद्दल काहीच कल्पना नसते. कला आणि अद्वैतने खूप छान पद्धतीने ते चित्र जोडल्यामुळं एक मोठी गोष्ट घडलेली असते आणि ती म्हणजे त्यांच्या पुढे जे फाटलेलं पेज होतं, आता पुढे काय करायचं हा प्रश्न उभा राहिलेला होता, त्याचं उत्तर तर त्या दोघांनाही मिळालेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की कला आणि अद्वैत दोघंही आता हुशारीने हे सगळं जोडत होते, छान पद्धतीने सगळं व्यवस्थित करत होते आणि ते पेज जोडल्यानंतर त्यांना दोघांनाही एक आशा वाटलेली आहे की आता हे सगळं जे काय आहे ते आपण निस्तरू शकतो, आपल्या घरावरती आलेलं संकट जे आहे ते आपण दूर करू शकतो. आणि मग अद्वैतने मोबाईलमध्ये आता फोटो काढलेला असतो आणि तो फोटो जेव्हा ते पाहतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की हे सगळं पूर्ण झालेलं आहे, हे पेज पूर्ण झालेलं आहे, म्हणजे दोघांनी एकत्र येऊन केलेलं प्रत्येक काम हे व्यवस्थित होतं, हे कला आणि अद्वैत यांना दोघांनाही माहिती आहे आणि फायनली तीच गोष्ट घडताना पाहायला मिळते. इकडे दोघंही खुश होतात, म्हणजे आता काहीतरी चांगलं घडणार आहे याची ही चाहूल असते. म्हणजे एकदा का तो ग्रंथ तयार झाला की पुढच्या गोष्टी करणं सोपं जाणार आहे असं त्यांना वाटत असतं. दोघांनीही मग आता ते पेज जे आहे ते व्यवस्थित त्याला चिटकवलेलं असतं आणि एकमेकांकडे पाहत असतात. खूप खुश झालेले असतात, कारण वाटलंच नव्हतं की अशा पद्धतीने काही घडेल आणि
लवकरच एवढा मार्ग मिळेल असं वाटलं नव्हतं. दोघंही आनंदाने एकमेकांकडे पाहत आहेत. म्हणजे एकदा का हे पेज जोडून झालं की बऱ्यापैकी गोष्टी क्लिअर होतील असं वाटलं होतं आणि तेच झालेलं असतं. अद्वैतने ते जोडलेलं पेज हातात घेतलेलं असतं आणि कलाला म्हणत असतो की खरे पाहिलं का, बघ झालंय पूर्ण, असं अद्वैतच्या बोलण्यातून येत असतं. कला म्हणत असते की हो चांदेकर, खरंच मला वाटलंच नव्हतं की आपल्याकडून हे पूर्ण होईल, असं कलासुद्धा सांगत असते. त्याचबरोबर अद्वैतही तेवढाच खुश असतो, एक्सायटेड असतो की आता पुढे काय असणार आहे. पण कलाला इतका आनंद झालेला असतो की त्या क्षणी कला अद्वैतला घट्ट मिठी मारते आणि अद्वैतला म्हणते की चांदेकर, खरंच हे आपण करून दाखवलं, मला वाटलं नव्हतं की हे आपल्याकडून पॉसिबल होईल, असं म्हणत तिने अद्वैतला मिठी मारलेली असते. आणि त्या पेजकडे दोघंही पाहत राहतात. म्हणजे आता आपल्या घरातले जे प्रॉब्लेम आहेत ते सोडवण्यासाठी या ग्रंथातील काही गोष्टी ज्या आहेत त्या उपयोगी पडणार आहेत हे त्यांच्याही दोघांच्या लक्षात आलेलं असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे कला आणि अद्वैत या दोघांनाही तेवढाच आनंद झालेला असतो. परंतु इकडे बाकीचे प्रॉब्लेम घरातले काही केल्यास संपत नसतात. रजनी कंटिन्यू श्रीकांतला फोन करत असते, परंतु श्रीकांत मात्र तिचा फोन उचलत नसतो. तिला सांगायचं असतं की अनामिका आली होती आणि अनामिका आणि यांच्या दोघांमध्ये डिवोर्स होणार आहे. अनामिकाने डिवोर्स पेपर दिलेले आहेत ही गोष्ट तिला तिच्या नवऱ्याच्या कानावर घालायची असते. परंतु नवऱ्याला मात्र या कोणत्याच गोष्टीत इंटरेस्ट नसतो, कारण तिने एवढे प्रयत्न करून त्या दिवशी फोन केलेला असतो पण श्रीकांतने एक शब्दही ऐकलेला नसतो. मग त्यानंतर आता रजनी ऑफिसमध्ये फोन करते आणि श्रीकांत सर आहेत का विचारते. आणि त्याचबरोबर तिने तिची ओळखही सांगितलेली असते की रजनी चांदेकर बोलते. तेव्हा मात्र ऑफिसमधून सांगतात की नाही, ते बाहेर गेलेले आहेत, मग ते आले की मी तुम्हाला फोन करायला सांगतो. तेव्हा रजनी म्हणते की हो चालेल, सांगा. आणि त्यानंतर रजनी म्हणत असते की बरोबर आहे, एवढं सगळं जे घडतंय त्यामुळं या सगळ्या गोष्टी घडत आहेत. परंतु त्यांना ती एकच निरोप देते की मला त्यांना फोन करायला नका सांगू, ते आले की मला फोन लावून द्या, मी बोलते. कला मात्र आता खाली आलेली असते. कला विचार करत असते की काय झालं हे सगळं, कारण रजनी रडत असते. ती म्हणत असते मला कळतच नाही आहे यांचं काय चाललंय नक्की, मी यांना एवढ्या वेळा फोन करण्याचा प्रयत्न करते पण ते माझा फोन काही केल्या उचलत नाही आहेत, नक्की त्यांचा प्रॉब्लेम काय आहे, ते असं का वागतायत माझ्याशी, असे प्रश्न रजनीला पडलेले असतात. आणि ती बोलत असते तेव्हा कला तिथे येते आणि कला म्हणते की हळूहळू या घरातल्यांच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या शांतपणे हँडल कराव्या लागणार आहेत, सगळ्यांचे संसार आपल्याला मार्गी लावावे लागणार आहेत, असं म्हणत कला तिथं आलेली असते. आणि मग रजनी म्हणते की अगं हे बघ, पोह्यांचं झालेलं आहे, आता बाकीच्या गोष्टी करायला घेते, सगळ्यांना बोलवतेस का तू, बघ राहिलंच माझ्याकडून, असं म्हणत रजनी कामात स्वतःला गुंतवून ठेवत असते. तिला कितीही वाईट वाटत असलं, श्रीकांत तिच्याशी बोलत नसला तरीही तिने मात्र शांतपणे गोष्टी हँडल करत असते. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की कला मात्र विचार करत असते की काय करू, पण याआधी एकदा अनामिका आणि सोहम यांची भेट घेणं गरजेचं आहे. यांच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे तो मला सोडवावा लागणार आहे, मग नंतर यांच्या बाबतीत विचार करता येईल, असं कलाच्या डोक्यात चाललेलं असतं. कला मात्र तिच्याच विचारात हरवून गेलेली असते की अनामिका आणि सोहम यांचा संसार मार्गी लावला पाहिजे असंच तिला वाटत असतं. आणि इकडे रजनी तिला म्हणते की अगं मी पोहे घेते वाढायला, तू ये, असं म्हणत रजनीने तिला सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र ती म्हणते की हो चालेल, असं म्हणत अनामिकाचा विचार करतच काजल असते आणि सगळ्यांना बोलवायचं सुद्धा असतं. मग त्याचवेळी काजल म्हणते की इकडे कला म्हणते की आपल्याला एकदा ठरवलं पाहिजे. इकडे आता काजलला बघायला पाहुणे आलेले असतात आणि मग संगीता त्यांना काजलचं कोड कौतुक सांगत असते. आमची मुलगी खरंच खूप छान आहे आणि ती कोणत्याच गोष्टींमध्येही नसते, अगदी पारंगत आहे, कॅफेमध्ये काम करते. मग वेटरचं काम करते का, नाही नाही, अहो तिला चांगल्या नोकऱ्या मिळत होत्या, पण आम्हीच ठरवलं की तिनं कॅफेमध्ये काम केलं तर संसार कसा सांभाळायचा सगळं तिला कळेल, की माणसं कशी जपायची, नाही ती वेटरचं वगैरे काम करत नाही आहे, असं मुद्दामच संगीता सांगते. खरं तर काजल वेटरचंच काम करत आहे. आणि मग मुलाचे आई वडील दोघंही तिथं आलेले असतात. आई चोखंदळपणे एक एक प्रश्न विचारत असते आणि त्याचबरोबर संगीता त्यांना उत्तरं देत असते. काहीही झालं तरीही संगीताने एकच ठरवलेलं असतं की आज हे लग्न जे आहे काजलचं झालंच पाहिजे, हे लग्न मी मोडू देणारच नाही, एवढंच तिच्या डोक्यात चाललेलं असतं. आणि मग आमची मुलगी खरंच खूप चांगली आहे, घरातल्या जबाबदाऱ्या घेते, सगळं करते, असं संगीता त्यांना सांगत असते.
तेव्हा मात्र कलाचे बाबा तिथं असतात. त्यांना कळतच नसतं की ही संगीचं काय चाललंय आणि हिला कसं समजवायचं हा प्रश्न त्यांच्या पुढे उभा असतो. कारण संगीता अजिबात ऐकायला तयार नसते. तिच्या डोक्यात जे चालू आहे त्याबद्दलच ती ठरवत असते आणि तसंच वागत असते. इकडे ते म्हणतात की मुलगी, तेव्हा संगीता म्हणते की हो येते, मी घेऊन येते तिला. असं म्हणत संगीता काजलला बोलवायला जात असते आणि काजलचं कोड कौतुक करणं हे काय तिचं थांबलेलं नसतं. ती पूर्णपणे या सगळ्याच गोष्टी करत असते. त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा काजल झोपीतनं उठलेली असते आणि डोळे चोळत जांभळ्या देत रूममधून बाहेर येते. तेव्हा मात्र संगीता तिच्याजवळ जाते आणि मुलाचे आईवडील मात्र काजल अशा अवस्थेत आलेले आहे ते पाहून तिच्याकडे पाहत राहतात. कारण त्यांना माहिती असतं की काहीतरी गोंधळ वाटतोय हे त्यांच्याही लक्षात आलेलं असतं. तेव्हा ते मुलाचे आईवडील ते तिच्याकडे पाहत आहेत आणि तिच्याकडे चाललेले असतात. तेव्हा संगीता म्हणते, अगं चल, तुला बघायला पाहुणे आलेत, तयार होऊन येऊया. असं म्हणत संगीता काजलला घेऊन जाते आणि तिला काहीच कल्पना दिलेली नसते. तेव्हा मात्र काजलला धक्का बसतो. काजलला संगीता एवढंही सांगते, तो जो पांढरा शर्ट घातलेला मुलगा आहे ना तो नवरा मुलगा आहे आणि ते बाकीचे आहेत ना ते आईवडील आहेत. काजलला धक्का बसतो कारण तो मुलगा वयाने इतका मोठा असतो की काजलला कळतच नसतं. कलाच्या बाबांनाही टेन्शन आलेलं असतं की ही काय म्हणतीये, कारण एवढा मोठा वयाने मुलगा आहे आणि त्याच्याशी लग्न लावून द्यायचं ही गोष्ट त्यांना काही पटत नसते आणि ते बोलत असतात. त्याच वेळी संगीता म्हणत असते की चल, पण काजलला त्या क्षणी मार्केटमध्ये घडलेली असते ती भाजीवाल्याची बायको तिला भांडत असते, तिच्यावर हात उचललेला असतो, त्या गोष्टी तिला आठवत असतात आणि काजल मात्र म्हणते की हो चालेल आई, मी तयार आहे लग्नाला, तू म्हणतेस ना तसंच होईल, असं काजलने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. कलाच्या बाबांनाही धक्का बसतो की असं कसं ही मुलगी तयार झाली आणि संगीताला मात्र खूप आनंद होतो की चला, काजल स्वतःहून या गोष्टीसाठी तयार झाली आहे ना, बस असं म्हणत ती दोघंही खुश झालेले असतात. इकडे संगीता म्हणते की चल, इकडे राहुल जो आहे तो आता रोहिणीला भेटायला कॅफेमध्ये आलेला असतो. राहुल कॅफेत आलेला आहे आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी घडत असतात. तेव्हा मात्र इकडे कला अनामिकाला फोन करते. तिने एकच ठरवलेलं असतं की अनामिकाला फोन करून आपल्याला बाकीच्या गोष्टींचा इथे खुलासा केला पाहिजे. नक्की काय झालेलं आहे, कशामुळे ह्या गोष्टी घडलेल्या आहेत हे तरी आपल्याला विचारता येईल. अनामिका म्हणते की ही कला चांदेकर का फोन करते मला, असं अनामिकाच्या डोक्यात सुरू झालेलं आहे. तेव्हा मात्र इकडे कला मग फोन करते. ती म्हणते चला, या संधीचा ना मला फायदा करून घेता येईल असं तिच्या डोक्यात सुरू आहे आणि मग ही संधी जी आहे ना ती मला बघायला लागेल की काय करता येईल असं ती विचार करत असते. तेव्हा मात्र कला म्हणते की अगं अनामिका, आपण भेटूया ना, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा अनामिका म्हणते की नाही नको, मला असं वाटतंय की त्याची काही गरज नाही, असा विचार अनामिकाच्या डोक्यात सुरू झालेला असतो. त्यासोबतच इकडे या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत आहेत तेव्हा मात्र कला म्हणते की अगं भेटूया आपण, मी तुला भेटून बोलते नक्की काय करायचं आहे ते, असं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा अनामिका म्हणते की चला, म्हणजे मला ना एक काम करता येईल, सोहमबद्दल यांच्या मनात अजून विष पेरता येईल, एकदा का ती कला मला भेटायला आली की सगळं ठरवता येईल, असं तिचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र आता अनामिकाने सांगितलेलं आहे त्या कॅफेमध्ये कला भेटायला जाणार असते. इकडे संगीताने काजलला छान तयार केलेलं असतं आणि काजलला घेऊन आता संगीता बाहेर येते आणि सगळ्यांची ओळख करून देत असते, ही आमची मुलगी काजल खरंच खूप गुणी आहे, सगळ्या गोष्टी अगदी मनापासून करते आणि हे सगळं बोलणं चाललेलं असतं. त्याच वेळी मुलगा मात्र काजलकडे अगदी पायाच्या नखापासून केसांपर्यंत वर टक लावून तिच्याकडे पाहत असतो आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र संगीता तिची सांगत असते, आम्ही तिला काही प्रश्न विचारू का, असं जेव्हा विचारलं जातं तेव्हा मात्र संगीता म्हणते की विचारा ना, काहीच हरकत नाही आहे, तुम्ही बिनधास्त विचारू शकता प्रश्न, असं संगीता सुद्धा सांगत आहे. तेव्हा मात्र आता सगळेजण तिथं आहेत आणि मग काजलला विचारलं जातं की मुलाची आई जी आहे ती काजलला प्रश्न विचारते. ती काजलला विचारते की मला एक गोष्ट विचारायची आहे, ती म्हणजेच की मला सांग, अचानक जर घरी 10 माणसं आली तर तू त्यांच्यासाठी जेवायला काय बनवशील, हा प्रश्न विचारला जातो. आणि तेव्हा मात्र काजल स्पष्टपणे उत्तर देते, दाल खिचडी.
आणि ते जेवण एकाच तासात बनवायचं आहे. तर काजलने तिथे सांगितलेलं असतं की ते म्हणजे दाल खिचडी. मी दाल खिचडी बनवेल असं तिने उत्तर दिलेलं असतं. तेव्हा मात्र त्या सगळ्यांनाच धक्का बसतो. इकडे कला कॅफेमध्ये आलेली असते. कला बोलत असते आणि त्याचबरोबर कला विचार करते तर तिला तिथे राहुल दिसतो. राहुल तिथे एका टेबलवरती बसलेला असतो. कला म्हणते की हा इथे काय करतोय, आणि हा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या चालू झालेल्या आहेत आणि कलाच्या डोक्यात येतं की हा राहुल इथे काय करतोय आणि तो कोणाला भेटतोय, तो का आलेला आहे इथं, असे प्रश्न तिच्या डोक्यात सुरू असतात. तेव्हा मात्र कला राहुलकडे जायचा विचार करते. पण तेवढ्यात अनामिका येते आणि अनामिका म्हणते की सॉरी कला वहिनी, उशीर नाही ना झाला, मला खूप वेळ वाट नाही ना बघायला लागली. तेव्हा कला म्हणते की नाही नाही, इट्स ओके, असू दे. आणि मग दोघेही बसतात. पण कलाचं लक्ष मात्र त्या टेबलकडे असतं. तिथे राहुल बसलेला आहे. नक्की त्यांचं काय चाललंय हा राहुलच्या बाबतीतला प्रश्न तिला पडलेला असतो. कारण अजूनही तिने राहुलच्या सोबत जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला पाहिलेलं नसतं. जर त्या व्यक्तीला पाहिलं तर मात्र मोठा बॉम्ब फुटणार असतो. म्हणजे कळणार असतं की नक्की कोण आहे ती व्यक्ती. जर रोहिणी आणि राहुल दोघंही एकत्र भेटत असतील तर त्यांचं विंग फुटल्याशिवाय राहणार नाही. इकडे कला अनामिकांना म्हणते की एकच मिनिट, मी आलेच, असं म्हणत कला पुढे जाते. पण काय झालेलं असतं नेमकं त्याच वेळेस राहुलने बघितलेलं असतं. राहुलने तोंडावर हात ठेवलेला असतो आणि तो कलाकडे पाहत असतो. त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हाच इकडे लक्षात येतं ते म्हणजे काहीही झालेलं असलं तरीही आता रोहिणी आणि राहुल तिथून सटकण्यात यशस्वी होतात. ते दोघंही तिथून सटकतात आणि त्याच वेळेस इकडे राहुल बाहेर येतो आणि म्हणतो की ह्या अनामिकाला पण काही हायाच कॅफे भेटला का अख्ख्या कोल्हापुरात, तिने या कॅफेमध्ये आलेली आहे आणि त्या कलाला घेऊन आली. एकदा कल्पना तरी द्यायची ना, हिचं काय झालेलं असतं ना तेच मला कळत नाही आहे, असं राहुल बोलत असतो. आणि त्याच वेळी इकडे कला मात्र उठून पाहत असते. पण तेवढ्यातच तिला तिथं कोणीच दिसत नाही आहे. तिथून सगळेजण उठून गेलेले आहेत हे लक्षात येतं आणि कला मात्र विचार करायला लागते. कला म्हणते की नाही, काहीतरी असं आहे की जे आपल्या लक्षात येत नाही, आपल्यापासून विसरते किंवा चुकलं जातं आहे. कला आता अनामिकाशी बोलायला सुरुवात करते. ती अनामिकाला म्हणते की मला ना एक विचारायचं आहे तुला. तेव्हा अनामिका म्हणते काय. तेव्हा कला म्हणते की अगं अनामिका, असं नको करू, तुझ्याशिवाय ना ते घर अपूर्ण आहे. मला सांग, तू नसेल तर ते घर पूर्ण नाही होऊ शकत, असं अनामिकाला ती सांगत असते. तू चल घरी. तेव्हा अनामिका म्हणते की तुला नाही माहिती काय झालेलं आहे. मला सांग, मी माझ्या नवऱ्याच्या बाबतीतल्या सगळ्या गोष्टी सहन केल्या, पण माझा नवरा दुसऱ्या मुलीबरोबर जर मला दिसत असेल तर ही गोष्ट मी कशी सहन करणार आहे, सांग बरं. तुझ्या बाबतीत जर असं झालं तर तू काय करशील, हा प्रश्न आता अनामिकाने कलाला विचारलेला असतो. आणि तिने कलालाच ऐकवलेलं असतं की सांग, जर तुझ्या बाबतीत असं झालं तर तू काय करशील. तुझा नवरा जर दुसरं कोणाबरोबर असेल तर तुला ते कसं मान्य करेल. कारण मी काहीही मान्य करेल पण ही गोष्ट मात्र मी सहन करू शकत नाही, असं अनामिका कलाला सांगत असते. त्याचबरोबर कला म्हणते की अगं आपण एकदा बसूया, बोलूया. त्यावर अनामिकाचं म्हणणं असतं की अगं मी आले होते परवा, तुला माहीत नाही आहे का, मी येऊन डिवोर्स पेपर देऊन गेले. आता मात्र कलाला धक्का बसतो. कला म्हणते काय, डिवोर्स पेपर देऊन गेले तू, सोहमला डिवोर्स पेपर दिले. ती म्हणते नाही, सोहमच्या हातात नाही दिलेले, अद्वैतदादा होता, अद्वैतदादाच्या हातात दिलेत. आणि त्या क्षणी कलाच्या चेहऱ्यावरचे जे एक्सप्रेशन आहेत ते पाहून अनामिकाला कळतं की कलाला त्या डिवोर्स पेपरच्या बाबतीत काहीच माहिती नाही आहे. आणि ती कलाकडे पाहत राहते. म्हणजे ती म्हणते की तुला सांगितलं नाही का, म्हणजे तुला माहीत नाही का काय झालेलं होतं ते, असं तिचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र कला म्हणत असते की नाही, मला नाही माहिती, मला नाही चांदेकर बोललेला. आणि त्याच वेळी आता एक वादाची ठिणगी अद्वैत आणि कलामध्ये सुद्धा अनामिकाने टाकलेली असते. कला विचार करायला लागते. तेव्हा अनामिका म्हणते की तुला माहिती आहे का काय झालेलं आहे, कारण तुला वाटतात तशा गोष्टी नाही आहेत ह्या, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं दोघींचं. तेव्हा ती म्हणत असते की तुला माहीत नाही आहे, अगं सोहमचं वागणं मला सांग कसं चांगलं आहे. मला सांग, तू म्हणतेस मान्य तुझी बहीण आहे म्हणून तू बोलतेस, पण एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का, कसं चांगलं म्हणणार आहे सांग ना त्याचं वागणं. रोज दारू पिऊन घरात येतो, तमाशा करतो, वाटेल ते बोलतो आणि मी त्याला ॲक्सेप्ट करायचं, पण मला सांग हे तुला पटतंय का, असं म्हणत कलालाच तिने उलट प्रश्न विचारत असते आणि कलाची जवळजवळ बोलती बंद करून टाकलेली असते.
परंतु कला मात्र विचार करत असते. अनामिकाने हे सगळं ठरवून केलेलं असतं. अनामिकाने जराही या कोणत्याच गोष्टींचा विचार केलेला नसतो आणि तिने मुद्दामच कलाला तो प्रश्न विचारलेला असतो आणि कलाला सांगितलेलं असतं की एक गोष्ट लक्षात ठेव, त्या दिवशी मी येऊन डिवोर्स पेपर दिलेले आहेत, तरीही जर अशा गोष्टी घडल्या तर मला कळतच नाही आहे की मी काय करणार आहे, असं तिचं बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे कला खूप चिडलेली असते. कलाला ही गोष्टच आवडलेली नाही आहे की चांदेकरने असं का केलं, म्हणजे चांदेकरने हे सगळं करण्यामागं काय त्याचा स्वार्थ होता, असा विचार कला करत असते. त्याचबरोबर अद्वैत कलाकडे पाहत असतो. कला घरी येते. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की कला घरी येते आणि त्याचबरोबर कला मात्र अद्वैतला प्रश्न विचारते. त्याला म्हणते की चांदेकर, तुला माहिती आहे का मला कोणती गोष्ट आवडत नाही आहे? तेव्हा कलाला अद्वैत सांगू लागतो की कोणतीही गोष्ट तुझ्यापासून लपवलेलं तुला आवडत नाही आहे. मग कला म्हणते की तू का लपवलंस माझ्यापासून? अनामिका आली होती, तिनं डिवोर्स पेपर दिलेले आहेत, ही गोष्ट तू माझ्यापासून का लपवलीस, असं अद्वैतला ती विचारते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की घरातलं वातावरण तुला माहिती आहे ना, तुझी तब्येत पण कशी होती माहिती आहे ना, मग आता मला सांग हे कसं करणार होतो मी सगळं, असं अद्वैत कलाला बोलत असतो. पण कला म्हणते की एक दिवस चांदेकर तुझ्या ह्या लपवालपवीमुळे आपल्या नात्यात गैरसमज व्हायला वेळ लागणार नाही, असं म्हणत कलाने अद्वैतला धमकावलेलं असतं आणि त्याला सांगितलेलं असतं की इथून पुढं कोणतीही गोष्ट माझ्यापासून लपवायची नाही, असं त्या दोघांचं बोलणं चाललेलं आहे. कला चिडलेली आहे. अद्वैत तिची समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहे. अशाच अपडेट्ससाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.